Hello students, welcome back. I am Professor Ukre ma'am. Today we are going to see our first lesson and astrologer's day. My dear students, in last video we have discussed the pact between the astrologer and Guru Nayak. मागच्या व्हिडिओमध्ये त्या ज्योतिषामध्ये आणि त्या स्ट्रेंजर व्यक्तीमध्ये जो काही करार झाला होता तो आपण पाहिला होता. नाव look at on page number 5, first paragraph. The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a chirut. Chirut means शिगार. आता या ॲस्ट्रॉलॉजरनं या ज्योतिषानं आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ही प्रिटेंडेड टू बी अ रिअल ॲस्ट्रॉलॉजर्स आणि त्याने प्रेयर करायला सुरुवात केली. देवाचं नाव घेतलं आणि समोरच्या अनोळख्या व्यक्तीपैकी एकानं चिरूट पेटवलं, शिगार पेटवलं. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय दी मॅच लाईट. आणि ज्यावेळेस समोरच्या अनोळख्या व्यक्तीनं शिगार पेटवल्यानंतर, चिरूट पेटवल्यानंतर त्या मॅच लाईटच्या उजेडामध्ये त्या व्यक्तीचा अस्पष्ट चेहरा त्या ज्योतिषाला दिसला. देर वॉज अ पॉज. पॉज मीन्स द ॲस्ट्रॉलॉजर रेकग्नाइज समथिंग इन द पास्ट. कदाचित त्या ज्योतिषाला भूतकाळातलं काहीतरी आठवलं असेल. ॲज कार्स हुटेड ऑन दी रोड, जुटका ड्रायव्हर सोअर at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. अंधार पडलेला आहे, संध्याकाळ झालेली आहे, गाड्या निघून गेल्या आहेत. घोडागाडी म्हणजे जुटका मीन्स हॉर्स ड्रायव्हन कार, घोडागाडीसुद्धा निघून गेल्या होत्या. पण हा ज्योतिषी खूपच बेचैन झाला होता आणि अंधारामध्ये फक्त या दोन अनोळख्या व्यक्तीच तेवढ्या बसलेल्या होत्या. द ऑदर सॅट डाऊन सकिंग ही चिरूट. अनोळख्या व्यक्तीपैकी एक जण सिगार म्हणजे चिरूट ओढत बसला होता आणि आता हा ज्योतिषी काय भविष्य सांगतोय याकडे त्याचं लक्ष लागलेलं होतं. पफिंग आऊट. आणि आपल्या त्या चिरूटमधून, शिगारमधून तो धूर बाहेर सोडत होता. अँड सॅट देअर रुथलेसली. आणि ती व्यक्ती अत्यंत असभ्यपणे, उद्धटपणे त्या ठिकाणी बसलेली होती. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी कम्फर्टेबल. हिअर टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. अँड द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्याला अत्यंत अस्वस्थ वाटत होतं. सो व्हॉट आर दी रिझन बिहाइंड इट. त्याच्या अस्वस्थ होण्यापाठीमागचं कारण काय असावं. आता एक गोष्ट आपल्याला समजते, जेव्हा या ज्योतिषाने त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा त्या शिगारच्या मॅच लाईटमध्ये पाहिल्यापासून हा अस्वस्थ झालेला होता. अँड ही सेड टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आणि त्याने सांगितलं की तुझा हा आना परत घे, मला घरी जायचं आहे, खूप उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. द ऑदर हेल्ड हीज रिस्ट अँड सेड. नाव लुक ॲट हिअर. अँड ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. आणि असं त्या व्यक्तीला सांगून आपल्या ज्योतिषी व्यवसायाशी संबंधित त्यांनी जे काही साधनं समोर ठेवलेली होती ती साधनं तो गोळा करायला लागला. बट द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय एम पासिंग. जो काही आपल्यामध्ये करार झालेला आहे, व्यवहार झालेला आहे, आता त्यात बदल झालेला दिसतो. आणि एका व्यक्तीनं त्या ज्योतिषाचा हात धरला आणि तो सांगू लागला की मी बाजूने जात असताना तूच मला बोलवलेलं आहे. नाव यू हॅव टू कम्प्लीट युअर चॅलेंज. आता तू घेतलेलं चॅलेंज मात्र तुला आता पूर्ण करावंच लागेल, त्याशिवाय काही तू जाऊ शकत नाही. द ॲस्ट्रॉलॉजर सिफल्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. Now look at the condition of astrologer. The astrologer felt very uncomfortable. अनोळख्या व्यक्तीने जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरचं मनगट पकडलं तेव्हा हा ज्योतिषी थोडासा घाबरला आहे. त्याच्या आवाजामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. फेंट मीन्स डल. थोडासा तो नाराज झालेला आहे. अँड ही सेड लिव्ह मी टुडे. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. The author thrust his palm in his face and said, challenge is challenge, go on. The astrologer proceeded with his throat drying up, there is a woman. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर गयावया करतो
तो सांगतो की कृपा करून मला आज जाऊ दे, खूप उशीर झालेला आहे, भविष्यावर मी उद्या बोलेल. द ऑदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेट चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. अँड द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड विथ हिज थॉट, ड्राईंग अप देअर इज अ वुमन. आणि दुसऱ्या माणसाने त्या ज्योतिषाच्या गळ्याला हात घातला व म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. जो आपल्यात पॅक्ट, जो करार झाला आहे, जे ठरलं आहे दोघांमध्ये, तर त्याच पद्धतीनं तुला वागावं लागेल. पुढे सांग. आणि ॲस्ट्रॉलॉजर मग सांगू लागला की तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये एक स्त्री. स्टॉप, सेड द ऑदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. आणि ज्योतिषी अशा पद्धतीनं भविष्य सांगू लागल्याबरोबर तो स्ट्रेंजर असं म्हणतो की मला काही सांगू नको, यातलं मला काही सांगू नको. ज्या व्यक्तीच्या शोधार्थ मी इथपर्यंत आलो आहे त्यात मला यश मिळेल की नाही तेवढं फक्त सांग. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ड्स ऑल युअर कॉईन्स. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी काही तुला जाऊ देणार नाही, नाहीतर तुझे सगळे पैसे मी काढून घेईल. द ॲस्ट्रॉलॉजर मटल्ड म्हणजे पुटपुटणे, अ फ्यू इन्कांटेशन म्हणजे मॅजिकल वर्ड, मंत्र पुटपुटणे, अँड रिप्लाइड, ऑल राईट, आय विल स्पीक. आणि मग तोंडामधून त्याने काहीतरी मंत्र उच्चारले आणि तो म्हणाला ठीक आहे. आणि तो सांगू लागला, बट विल यू गिव मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आता हा ज्योतिषी खूपच धूर्त होता आणि पैसे म्हणजे त्याच्यासाठी महत्त्वाचं साधन होतं. कदाचित त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, हेच यातून दिसतं. तो म्हणतो तुला सगळं सांगतो, परंतु तू मला याच्यासाठी वाढून पैसे देशील का? 1 रुपया तरी देशील का? नाहीतर मी तुला काहीच सांगणार नाही. आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग द ऑदर ॲग्री, द ॲस्ट्रॉलॉजर सेड. आणि मग शेवटी त्या अनोळख्या व्यक्तीनं ज्योतिषाचं करार तो मान्य केला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. तू मेलास असं समजून तुला टाकून देण्यात आलं होतं. टेल मी मोर. दिस मीन्स द स्ट्रेंजर सेड, येस इट इज राईट. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि ज्योतिषी पुन्हा पुढं सांगू लागला की एकदा तुझ्या पोटात चाकू खुपसला होता. गुड फेलो, ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. आणि त्या स्ट्रेंजर व्यक्तीनं आपली छाती उघडून तो चाकूचा घाव, ती जखम त्याला दाखवली. अँड देन यू वेअर पुश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि त्यानंतर तू मेला असं समजून जवळच्या शेताच्या विहिरीत तुला ढकलून देण्यात आलं होतं. नाउ लुक ॲट हिअर स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासमोर हा प्रश्न पडला की त्या अनोळख्या व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या प्रश्नाची उत्तरं बरोबर दिल्यानं तुम्हाला असा निश्चितपणे प्रश्न पडला असेल की हा ज्योतिषी, हा ॲस्ट्रॉलॉजर कोण आहे. नाउ लुक ॲट हिअर. आय शूड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द वेल, एक्सक्लेम द ऑदर ओव्हरफ्लेम बाय इन्थुसियाझम. तो अनोळखी व्यक्ती सांगू लागला की जर बाजूने जाणाऱ्या माणसाने विहिरीत डोकावून पाहिलं नसतं तर मी मेलोच असतो. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, क्लिचिंग हिज फिस्ट. आणि आपली ती जुनी आठवण आल्यानंतर बदल्याची भावना त्या व्यक्तीमध्ये निर्माण झाली. त्यांनी मुठी आवळत त्या ज्योतिषाला तो विचारू लागतो की त्या माणसाला मी कोठे गाठू शकेल, कारण की मला बदला घ्यायचा आहे, रिव्हेंज घ्यायचा आहे. In the next world, answered the astrologer, he died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it. The astrologer proceed. आणि ज्योतिषी सांगू लागतो, तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगू लागतो की आता तुला तो पुढच्या जन्मातच भेटेल, कारण की 4 महिन्यापूर्वी भरपूर अंतरावरील शहरामध्ये त्याला मरण आलेलं आहे आणि आता मात्र तो तुला कधीच भेटू शकणार नाही. आणि हे ऐकून तो
अनोळखी व्यक्ती दुःखी होतो. अँड ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड, गुरुनायक. आणि भविष्य सांगता सांगता अचानक तो ॲस्ट्रॉलॉजर त्या अनोळख्या व्यक्तीचं नाव घेतो. तो म्हणतो गुरुनायक. अँड गुरुनायक सरप्राईज अँड शॉक की याला माझं नाव कसं माहीत आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू what I have to say. Your village is 2 days journey due north of this town. Take the next train and be gone. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again and you will live to be 100. आणि ज्योतिषी पुढं त्याला भविष्य सांगतो की तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे. तुझं सगळं फ्युचर, तुझ्या भविष्यामध्ये काय घडणार आहे हे सगळं मला माहीत आहे. आता इथून पुढे मी तुला जे काही सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक. आता ॲस्ट्रॉलॉजर या ठिकाणी जो मुद्दे मांडतो, त्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा ज्योतिषी अत्यंत धूर्त आहे, हुशार आहे. नाव टर्न टू आवर टायटल. शीर्षकाकडं येऊया आपण. ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे. थोडक्यात या ज्योतिषानं आपला हा दिवस कशा पद्धतीनं घालवलेला आहे हे लक्षात येईल. आणि तो सांगू लागतो की इथून तुझं गाव 2 दिवसाच्या अंतरावर आहे. ओके, सो टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन तू पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मला सगळं दिसतंय. तू घरापासून दूर आलास, तुझ्या जीवनात पुन्हा एकदा धोका निर्माण झालेला आहे. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. आणि त्याने पिंच म्हणजे चिमुटभर आपल्या पिशवीतून भस्म असेल किंवा थोडीशी राख काढून त्याने त्याच्या कपाळावर लावली आणि त्याला सांगितलं की तू घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. आणि या दक्षिणेला मात्र तू पुन्हा कधीही प्रवास करू नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर तू असं केलंस तरच तू कदाचित 100 वर्ष जगशील. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आणि मग तो स्ट्रेंजर म्हणतो की मी कशाला घर सोडू. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मीट हिम. ही शूक हिज हेड regretfully. He has accepted my hand. I hope at least he dies as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. आणि तो सांगतो की तो स्ट्रेंजर, तो गुरुनायक म्हणतो की घर सोडण्याचं एकमेव कारण असं होतं की त्या माणसाच्या बदल्याच्या शोधात मी इथपर्यंत आलो होतो. तो जर सापडला असताना तर मी त्याचा गळाच दाबणार होतो. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. तर तो जर सापडला असता तर मी त्याचा गळाच दाबणार होतो. आणि निराशपूर्वक त्याने असं सांगितलं. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. तो निसटला, याचं त्याला दुःख झालेलं आहे. अँड ही हॅज एक्सेप्ट माय हँड. आय होप ॲट लिस्ट ही डाईज ॲज ही डिझर्व. आणि तो म्हणतो की त्याला कदाचित सुखाचं मरण निश्चितपणे आलं नसेल. आणि मग ॲस्ट्रॉलॉजर सांगू लागतो यस ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. त्याला कसं मरण आलेलं आहे हा तो ज्योतिषी सांगतो. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. ट्रक खाली त्याचा चिंदामिंदा झालेला आहे. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड up his articles and put them into his bag. The green shaft was also gone, leaving the place in darkness and silence. The stranger had gone off into the night after giving the astrologer the handful of coins. आणि आता पहा, खूप उशीर झालेला आहे. रस्तासुद्धा निर्मनुष्य झालेला आहे. बाजारही बंद झालेला आहे.
अँड ही पिक्ड अप हिज आर्टिकल अँड पुट डेम इन टू हिज बॅग. त्याने आपल्या प्रोफेशनसाठी लागणारं सगळं साहित्य गोळा केलं आणि बॅगमध्ये ठेवलं आणि त्या अंधारातच तो बाहेर पडला. आणि परिसरामध्ये फक्त शांतता आणि अंधार होता. आणि अनोळखी व्यक्तीसुद्धा मुठभर नाणे देऊन तो सुद्धा आपल्या गावाकडच्या रस्त्याला निघालेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच होम. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड, काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. मध्यरात्र झाली होती आणि त्या ज्योतिषाची बायको त्या ज्योतिषाची वाट पाहत त्या ठिकाणी थांबली होती. थोडीशी रागवलेली होती. उशिरा होण्यापाठीमागचं त्यांनी कारण विचारलं आणि घरामध्ये आल्याबरोबर त्या ॲस्ट्रॉलॉजरनी हातातली नाणी तिच्या हातामध्ये टाकली आणि तिला मोजण्यास सांगितले. 12.5 आना, सी सेड काउंटिंग. सी वॉज ओव्हर जॉईड. आणि तिने सांगितलं की हे 12.5 आणे आहेत, 12.5 आना. अँड सी वॉज ओव्हर जॉईड. ती अत्यंत आनंदित झालेली आहे. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट. आता जॅगरी म्हणजे गूळ. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस टप फॉर हर. आणि ती ज्योतिषाची बायको आनंदित आहे आणि ती त्या ज्योतिषाला सांगते की उद्याच मी आता गुळ आणि खोबरं आणेल आणि मला मुलंसुद्धा बऱ्याच दिवसापासून काहीतरी स्वीट डिश मागत आहेत, तर त्यांच्यासाठी मी गोडधोड काहीतरी करेल आणि त्यांना उद्या देईल. द स्वाईन हॅज चिटेड मी. सो स्वाईन ही एक प्रकारची शिवी आहे. तर त्याने असं, स्वाईन म्हणजे थोडक्यात डुक्कर, त्याने असं सांगितलं की त्या बदमाशाने मला फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपी. त्याने मला 1 रुपये देण्याचं कबूल केलं होतं. तो ज्योतिषी आपल्या बायकोला सांगू लागतो. ही लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. आणि ॲस्ट्रॉलॉजरच्या बायको त्याला विचारते की तुम्ही नाराज दिसता, चिंताग्रस्त दिसता, काही चुकीचं घडलं आहे का, काही घडलं आहे का. यावर तो ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की नथिंग, असं काहीच घडलेलं नाही. And after dinner, sitting on a pile, he told her, do you know a great load is gone from me today? I thought I had the blood of a man on my hands all these years. That was the reason why I ran away from home, settled here, and married you. He is alive. आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर ते दोघेजण त्या कॉटवर बसले होते. ज्योतिषाने विषय काढला. तो तिला सांगू लागला की भूतकाळाबाबत तो सांगू लागला की माझ्या डोक्यावरचा खूप मोठा भार आज उतरलेला आहे. इतक्या वर्ष मला असं वाटत होतं की माझे हात एखाद्याच्या खुनानं माखलेले आहेत. दॅट वॉज अ रिझन. आणि तेच कारण आहे की त्या कारणामुळं मी माझं गाव सोडलं. इथं शहरामध्ये येऊन मी राहू लागलो आणि इथं येऊन ज्योतिषीसारखा व्यवसाय करू लागलो आणि तुझ्याबरोबर लग्न केलं. आणि ज्या माणसाचा माझ्या हातून खून झाला असं मला वाटत होतं, ही इज अलिव्ह, पण आता तो जिवंत आहे. सी गॅस्प, यू ट्राय टू किल हिम. आणि त्या ज्योतिषाच्या बायकोने श्वास रोखला आणि ती त्या ज्योतिषाला म्हणू लागली की तुम्ही एका माणसाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. येस, in our village, when I was a silly youngster, we drank, gambled, and quarreled badly one day. Why think of it now? Time to sleep, he said, yawning and stretched himself on the pile. आणि तो त्याच्या भूतकाळातल्या आठवणी सांगू लागला की गावामध्ये मी राहायचो तेव्हा मी सिली यंगस्टर होतो, दारू प्यायचो, जुगार खेळायचो. आणि त्यानंतर तो सांगतो की व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आता या सगळ्या गोष्टीचा कशासाठी विचार करायचा. टाईम टू स्लीप, आता झोपायची वेळ झालेली आहे. ही सेड यॉनिंग म्हणजे जांभळी देणे. अँड स्ट्रेचेस हिमसेल्फ ऑन अ पॉईल. आणि त्याने जांभळी देत तो झोपी गेला. सो स्टुडंट्स, in this way, the astrologer was under the burden of crime he had committed in the past. He had trusted a person, a knife, and left him dead. He felt guilty, and that's why he had left his village and came to this town and living there as an astrologer. But one day, when sadly Guru Nayak came in front of an astrologer had a great surprise and was happy to know that he had not killed anybody and he was not murderer. Then he felt relieved. Through the short story, R.K. Narayan give a message that nothing happened by accident. Only
we ourselves are responsible for what we have done, and fate also play very important role in our life. नशिबाची भूमिका सुद्धा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची असते. So this is the brief summary of this lesson and astrologer day. Thank you.